सबिंदु सिंधु शुष्कलतरंगभंगरंजितं द्विषत्सु पापजात जातकारिवारि संयुतं कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। पहिल्यांदा मा नर्मदेच्या चरणी प्रणाम करून आज जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सर्वांना माहिती आहे, कन्यापूजन। आणि या कन्यापूजनाच्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम आहे। ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असे आमचे राम महाराज आणि त्यांच्या या कन्यापूजनाचा आजचा कार्यक्रम आहे। नर्मदा माई ही कन्या आहे। नर्मदाबाई कशी निर्माण झाली? या भारत देशामधल्या दोन नद्या अशा आहेत, नदी नाही म्हणता येणार, मा आहेत, त्या मैया आहेत। या भारत देशामधल्या दोन नद्या अशा आहेत की ज्या नद्या कधीच आटत नाहीत, कधीच आटत नाहीत। त्याच्यातली पहिली आहे मा गंगा, जिचं पाणी कधीही खंडित होत नाही। आणि दुसरी आहे नर्मदा मैया, की जिचं पाणी कधीही आटत नाही। हे का शेतकऱ्यानं मला सांगितलं। नर्मदा परिक्रमा करत असताना एक शेतकरी मला भेटला होता, गेल्या वर्षी मी परिक्रमा केली, आणि एका शेतकऱ्यानं सांगितलं की भारत देशामधल्या दोन नद्या अशा आहेत की ज्या नद्यांचं पाणी कधीही आटत नाही, त्याच्यातली नर्मदा मैया आहे। तिचं नाव नर्मदा का आहे? ती निर्माण का झाली? भगवान शंकराच्या घामापासून निर्माण झालेली ही नर्मदा मैया आहे। आणि ही घामापासून निर्माण झाली आणि त्यामुळे ही कन्या आहे, हिचं लग्न झालेलं नाही। आणि या नर्मदा मैयाची पहिली परिक्रमा कोणी केली तर मार्कंडेय ऋषींनी केली। महाराजांनी कीर्तनात सांगितलंच असे। तर मार्कंडेय ऋषींनी अशी परिक्रमा केली की नर्मदा परिक्रमेचा नियम असा आहे, 3 वर्ष 3 महिने 13 दिवस 3 चातुर्मास नर्मदा मैयाच्या किनारी झाले पाहिजे। पण अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, त्यामध्ये बालत्व पीडा रोग का क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा। आपल्याकडे वेळ कमी आणि त्यातले त्यात कीर्तनकाराकडे तर फारच कमी, कारण तिकडे जात असतानाच भागवताच्या कीर्तनाच्या तारखा घेऊन नर्मदा परिक्रमेला जातात हे महत्वाचं। कीर्तनाच्या तारखा घेऊन का जाईना, मी स्वतः गेलो होतो। तर महाराष्ट्रातली मंडळी कमी कालावधीमध्ये ती परिक्रमा करत असतात। तर मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली 3 वर्ष 3 महिने 13 दिवस। तर ही परिक्रमा झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ग झाला आणि सहसा उत्पन्न होतो, माझ्याकडून एवढी साधना झाली, माझ्याकडून एवढं झालं। आणि परमार्थामध्ये सगळ्यात मोठं घातक आहे ग होणं, म्हणजे अभिमान होणं, अतिशय महत्वाचं आहे। आणि त्यांच्या मनामध्ये गर्व निर्माण झाल्यामुळं नर्मदा मैयाला ते आवडलं नाही। मग नर्मदा मैये ते गर्व झाल्यामुळं त्यांनी दुसरी परिक्रमा अशी उचलली की मी पापी आहे, मैया मी तुझा पापी आहे, की माझ्याकडून मला गर्व झालाय ना, मी तुझी साधना केली आणि गर्व झाल्यामुळं मला आता डबल परिक्रमा करायची। आणि ती डबल परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली, ती 28 वर्षाची होती। आणि ती परिक्रमा अशी होती, ज्या ज्या नद्या नर्मदा मैयाला मिळतात त्या नद्या न ओलांडता, ओढे असतील नाले असतील ज्या ज्या नर्मदा नदीला मिळतात त्या नदीला नाल्याला न ओलांडता जिथून संगम झालाय तिथून परत त्या उगमापर्यंत जायचं, त्याची प्रदक्षिणा करायची, पुन्हा नर्मदा मैयाच्या तटावरती यायचं, पुन्हा परिक्रमा करायची। अशी मार्कंडेय ऋषींनी 28 वर्ष परिक्रमा केली। आणि मार्कंडेय ऋषी हे नर्मदा मैयेचे आवडते पुत्र आहेत। तिचं नाव आहे नर्मदा। नरम या शब्दाचा अर्थ आहे आनंद, आणि आदा म्हणजे देणारी, जी आनंद देते तिला नर्मदा असं म्हणतात। आणि खरंच ज्याला आनंद शोधायचा आहे त्यानं नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती जावं। असं म्हणतात, ज्याला भक्ती पाहिजे त्यानं यमुनेच्या तटावरती जावं। यामनम तटमापन्नम यत्र लीला हरेर्भूत किंवा धन्यम वृंदावनम तेन भक्तिर नृत्यती यत्रच। ज्याला भक्ती पाहिजे त्यानं वृंदावनला जावं। वृंदावन प्यारो वृंदावन।
ज्याला वैराग्य पाहिजे त्यानं शरयूच्या तीरावरती जावं अयोध्येला, ज्याला भक्ती पाहिजे त्यानं वृंदावनाला जावं यमुनेच्या तीरावरती, ज्याला वैराग्य पाहिजे त्यानं शरयूच्या किनाऱ्यावरती अयोध्येला जावं, आणि ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं गंगेच्या किनारी काशीला जावं, आणि ज्याला तप करायचंय त्यानं नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती जावं. कारण भारत देशामधला किंवा पूर्ण जगामधला, पूर्ण ब्रह्मांडामधला असा एकही ऋषी नाही, असा एकही तपस्वी नाहीये की ज्या तपस्व्यानं नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती जाऊन तप केलं नाही. ती तपोभूमी आहे. आणि असं म्हणतात की आज सुद्धा नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती कमंडरू लागतात एवढे ऋषी तपश्चर्या करतायत तिथं. नर्मदा मैया ही वैराग्य प्रदान करणारी आहे. म्हणून अनेक जण नर्मदा परिक्रमेला गेले बंडोपंत महाराज, आणि परत ते आलेच नाहीत, नर्मदा मैयेचेच झाले. असे कित्येक महात्मे आम्हाला भेटलेत की जे पुन्हा वापस आले नाहीत, नर्मदा मैयेचेच झालेत. आणि ती साक्षात आहे, तिथं काय चमत्कार नाही, काय नाही, साक्षात मैया आहे महाराज. आई तरी काय प्रेम करेन, एवढं प्रेम नर्मदा मैया करते महाराज. आई तरी काय प्रेम करेन, आई आईच आहे. व्यवहारामध्ये, सांसारिक जगतामध्ये आईच्या प्रेमाला तोड नाही, पण नर्मदा मैयेच्या प्रेमाला परमार्थिक क्षेत्रामध्ये तोड नाही महाराज. इतकं प्रेम करते की जसं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, जरी भुकेची राखे वेळू श्री जगन्नाथो, जगन्नाथ भगवान भूक लागल्याबरोबर अन्नाची सोय करतात, तसं नर्मदा परिक्रमेमध्ये मैया तुम्हाला भूक लागली की तुमच्या अन्नाची सोय करते. इतके त्याला अनुभवच घ्यावा लागतो. एक कथा सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. मला माहिती आहे वेळ झालाय, पण मला नर्मदा मैया सांगायची म्हणून मी मुद्दाम आलो इथं. कारण आता नर्मदा मैयाची परिक्रमा मी केलेली आहे आणि राम महाराजांनी केलेली. एका साधूचा जन्म झाला अफगाणिस्तानामध्ये. त्या साधूचं नाव आहे गौरीशंकर महाराज. आणि या गौरीशंकर महाराजांनी मनामध्ये असं ठरवलं की मला भगवान शंकराचं दर्शन करायचंय. असे भाव निर्माण होणं फार दुर्मिळ असतं. कीर्तनकार जगात खूप आहेत, कथाकारही खूप आहेत, साधकही खूप आहेत, वाजवणारेही खूप आहेत, पण नर्मदा मैयेच्या परिक्रमेला जावं ही भावना निर्माण होणं दुर्मिळ आहे महाराज. आणि सगळे राम महाराजांच्या आई वडिलाला धन्यता देतात. त्या आई वडिलांना मी तर धन्यता देईनच, पण त्याही पेक्षा काकणभर आगाव शास्त्री महाराजांना धन्यता देईन. का? कारण असे साधक निर्माण होणं हे चांगल्या संगतीशिवाय घडत नसतं, आणि ती चांगली संगती जीवनामध्ये फार महत्वाची असते. अफगाणिस्तानामध्ये जन्माला आलेला साधू गौरीशंकर महाराज त्यांचं नाव. भगवान शंकराची आपल्याला दर्शन व्हावं, छबी पाहायला भेटावी, याच्याकरता गौरीशंकर महाराजांनी 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाच्या 11 परिक्रमा केल्या. किती? बोला किती? 11 परिक्रमा केल्या. 11 परिक्रमा केल्यानंतर सुद्धा भगवान शंकराचं दर्शन झालं नाही. मनामध्ये खिन्न झाले. माई मी तुझी साधना केली आहे भगवान शंकराचं दर्शन व्हावं याच्याकरता, आणि मला दर्शन नाही आणखीन. कारण साधकाची दशाच ही असते की देवाच्या दर्शनाशिवाय काही पाहिजे नाही. गौरीशंकर महाराजांना खूप त्रास व्हायला लागला. बस म्हणले आता मला जगायचं नाही आयुष्य माई. आणि ते गौरीशंकर महाराज परिक्रमा करत असताना जथ्था घेऊन चालायचे. जथ्था म्हणजे जसं आता वारीला आपण माधवबाबांच्या संगतीमध्ये बंडोपंत महाराजांचे व्हिडिओ पाहिले मी, माधवबाबांच्या संगतीमध्ये जसे पंढरपूरला आपण जातो तसे गौरीशंकर महाराज परिक्रमेचा जथ्था घेऊन चालायचे. आणि एक दिवस असं ठरवलं की आता मला दर्शन होत नाही शंकराचं, तर मी आता या नर्मदा मैयेमध्ये प्राणत्याग करणार आहे. माझं आता देहाचं विसर्जन या नर्मदा मैयेमध्ये करणार आहे. रात्र झाली, मायबापांनो लक्ष देऊ नये का, 12:30 वाजले. गौरीशंकर महाराज उठले आणि उठल्यानंतर नर्मदा मैयेच्या त्या प्रवाहामध्ये मला हा देह समर्पित करायचा आहे म्हणून गौरीशंकर महाराज चालायला लागले. मध्यभागी गेले, अग्रभागामध्ये गेले नर्मदा मैयेच्या, पण तरी सुद्धा पाणी घोटे इतकंच. जिथं खूप पाण्याची खोली होती तिथं पाणी घोटे इतकंच. पण मध्ये गेल्यानंतर एक लहान मुलगी आली, लहान मुलगी, आणि त्या लहान मुलीनं गौरीशंकर महाराजांचा हात धरला, करंगळी धरली, आणि गौरीशंकर महाराजाला म्हटले, बाबा कहाँ जा रहे हो आप? बाबा कुठं चाललात? त्यावेळेस ते म्हटले, तुला काय करायचंय? मला शंकराचं दर्शन नाही झालं ना,
म्हणून मी देह समर्पित करतोय आता या नर्मदा मैयेमध्ये, मला नाही जगायचं आता. त्यावेळेस ती लहान मुलगी होती नर्मदा मैया. त्या नर्मदा मैयेनं करंगळी धरली आणि सांगितलं, बाबाजी आपके जत्थे में जो भोजन परोसता है ना, उस बाबा को आपने कभी देखा है? म्हणजे तुमच्या त्या जथ्यामध्ये भोजन वाढतात, सगळं झाल्यानंतर भांडे घासतात, यांना तुम्ही कधी पाहिलंय का? तेच शंकर आहेत, ते 11 परिक्रमेमध्ये तुमच्या सोबत आहेत. गौरीशंकर महाराज वापस आले, नर्मदा मैया होती, आणि जथ्यामध्ये वापस आल्यानंतर ते जे भगवान शंकर होते, जे भांडे घासण्याचं काम चालू होतं, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, असं येते. ते भांडे घासण्याचं काम चालू होतं. गौरीशंकर महाराज आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले, परिक्रमा चालू होती, आणि त्या ठिकाणी आल्यानंतर गौरीशंकर महाराजांनी आवाज दिला, सुनते हो क्या भगवान शंकर हो? त्यांनी पाहिलं नाही. बरं, आपको बोल रहा हूं, बर्तन जो मांज रहे हो आप, क्या आप भगवान शंकर हो? तरीही रिप्लाय दिला नाही, इकडं पाहिलं नाही. आणि तिसऱ्या वेळेस ज्या वेळेस गौरीशंकर महाराजांनी आवाज दिला, सुनते हो क्या भगवान शंकर हो, असं त्यांनी ऐकलं आणि फक्त अशी मुंडकं मागं फिरवलं. मागं फिरवल्याबरोबर जटेवरती चंद्र असणारे भगवान शंकर, त्या शंकराचं दर्शन गौरीशंकर महाराजांना झालं. हे नर्मदा मैयेच्या कृपेमुळे झालं. नर्मदा मैया ही तुमची सगळी इच्छा पूर्ण करणारी. मला महाराज 4 तास नर्मदा मैयेविषयी बोलायला जर सांगितलं ना, तरी सुद्धा मला अपुरी आहेत. पण मला नर्मदा मैया सांगायची. आपलं भाग्य आहे की राम महाराजांनी ही नर्मदा मैयेची परिक्रमा केलेली आहे. माझी विनंती आहे, ज्यांना पायी जमत असेल त्यांनी पायी करा. ज्याला खरं फकिरी जिंदगी अनुभवायची आहे, परमार्थ सोडून द्या हो, परमार्थ साधना वगैरे हे सोडून द्या. पण एकट्याचं जीवन कसं असतं आणि कठीण काळामध्ये उभं कसं टाकायचं, असं जरी ज्याला शिकायचंय त्यानं नर्मदा मैयेच्या किनारी जावं. ज्याला शक्य आहे त्यानं पायी करा, नाही शक्य त्यानं गाडीनं करा, ज्याला शक्य त्यानं सायकलवर करा, नाही सायकलवर तर मोटरसायकलवर करा, किंवा एखादे टूर काढणारे महाराज मंडळी असतात. राम महाराजलाच सांगतो, तुम्हीच एक ट्रॅव्हल्स काढा, ह्यांना घेऊन जा. असे एक ट्रॅव्हल्स जर काढली, गाडीनं करा, पण आयुष्यामध्ये नर्मदा मैयेची परिक्रमा एकदा तरी झाली पाहिजे. ही नर्मदा मैया म्हणजे साक्षात आहे. चला, वेळ माझा होतोय, म्हणून राम महाराजांना कोटी कोटी शुभेच्छा. अशीच नर्मदा मैयेची सेवा राम महाराजाकडून घडो. मैयाची कृपा सर्वांवरती अशीच बरसत राहो. आणि तुमचा थोडा वेळ जास्त गेल्यामुळं सर्वांना क्षमा मागतो. रामकृष्ण हरी. नर्मदे हर.